धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे आपल्याशी जोडल्या गेल्यात, त्यांच्याशी आपण बोलूयात। करुणाजी, तुम्ही दावा केलेला होता, तुम्ही खरं तर कालची तारीख सांगितली होती, 3 तारखेला राजीनामा होणार, पण आता आज फडणवीसांनी थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत मुंडेंना राजीनामा द्या म्हणून। 100% ऑर्डर दिलेले आहे। मी तो अगोदर सांगितला होता की त्यांचा राजीनामा जे आहे ते घेतला गेलेला आहे। काल पण त्यांचा राजीनामा अगोदर घेतला गेलेला आहे, पण हे सगळे जे आहे ते लोकांच्या किती प्रेशर आहे, तपासमध्ये काय काय येतात त्याच्यावरती त्या बघताना त्यांनी आज 2 दिवस पुढे ढकललेला आहे। तो बहुतेक आज किंवा उद्या, जास्तीत जास्त आज किंवा उद्या 100% राजीनामा होणार आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला आपलं समर्थन आहे। हॅलो जी करुणाजी, मी असं म्हणते की मुख्यमंत्र्यांनी आता जो आदेश दिलेला आहे मध्यरात्रीच्या या सगळ्या बैठकांनंतर, खलबतांनंतर मुंडेंना राजीनामा द्या असा, त्याचं तुम्ही समर्थन करताय, ते तुम्हाला योग्य वाटतंय? 100% मी समर्थन करते, क्योंकि अशी निर्गुण हत्या, जसं की सगळ्यांनी कालपासून पूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे, इतकी नीच वृत्तीचे लोक। आणि धनंजय मुंडेंनी स्वतः छाती ठोकपणे सांगितलं होता की वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे, आणि जरी आता त्यांना राजीनामा दिला नाही तो 100% अशी गुंड प्रवृत्तीचे लोकांना महाराष्ट्रामध्ये रहण्याची सुद्धा बोलते। बीड सारखी जगामध्ये रहण्याची पण लायकी नाही आहे लोकांची। बीड निकाला करायला पाहिजे हे लोकांना, मंत्रालय तो काय निकाला व्हायला पाहिजे। जी करुणाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सोळंकेजी, अखेर फडणवीसांनी आता आदेश दिलेला आहे, आजच राजीनामा द्या असं त्यांनी मुंडेंना सांगितलंय। नाही, हे खरं जर असेल तुम्ही सांगताय ते, तर निश्चितपणानं स्वागतार्ह आहे। कारण की काल जे काही छायाचित्र आपण बघितले या खून प्रकरणातले, अतिशय नीच पातळीवर हे कृत्य झालेलं आहे। आणि माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे का नाही असं प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडायला लागलेला आहे की एवढ्या क्रूर पद्धतीनं हत्या करणं हे भारतातलं एकमेव उदाहरण असेल असं मला वाटतं की काही कारण नसताना, म्हणजे तो फक्त बिचारा तिथं प्रोजेक्टचं काम होऊ द्या म्हणायला गेलेला, आणि आपल्या गावातला एक मागासवर्गीय वॉचमन, त्याला मारहाण झाली म्हणून संतोष देशमुख तिथं गेले, आणि तिथं जाऊन त्यांनी त्या लोकांना पोलिसाच्या मदतीनं तिथून हाकलून लावलं। त्याच्याबद्दल एवढी क्रूर शिक्षा मिळू शकते हे काही समजत नाही काय त्याच्या मागचा उद्देश आहे। पण एक नक्की आहे की आम्ही, म्हणजे जी दहशत आहे त्या दहशतीला कुणी आडवा आलं तर त्याला आडवं करायचं, ही भूमिका त्याच्यातून स्पष्ट दिसते। आणि त्याच्यामुळं हे राजकीय वरदहस्ताशिवाय ही गोष्ट झालेली नाही, ही घडलेली नाही। हे काय एका दिवसात हा राक्षस एवढा मोठा झालेला नाही। मागच्या 5 वर्षाच्या काळात धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ही जी काही नवीन प्रवृत्ती बीड जिल्ह्यामध्ये काम करू लागली वाल्मिक अण्णाच्या रूपानं, तिला खतपाणी घालण्याचं काम राजकारणातून झालेलं आहे। राजकीय वरदहस्ता असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत। त्यांचं जे काही, म्हणजे दहशतीचं किंवा आम्हाला काही केलं तरी आमचं काही वाकडं होत नाही, ही याच्या मागची भूमिका आहे। परंतु आता सीआयडीने तपास करून त्याला प्रमुख आरोपी केलेला आहे, इतरही आरोपी आहेत। या ठिकाणी आता निकम साहेबांची नेमणूक झालेली आहे सरकारी वकील म्हणून, आणि या सगळ्या गोष्टी आता निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की आता जलद गती न्यायालयात हा खटला चालत। अगदी सोळंकेजी, त्याच्यामुळे आता निश्चित आता फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर तरी मुंडे राजीनामा देतात का हे पाहावं लागेल। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी पुन्हा एकदा करुणा मुंडे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहे। करुणाजी, आत्ताच्या क्षणाला आपण बघतोय वाल्मिक कराडशी थेट संबंध धनंजय मुंडेंचा येणं, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या प्रतिमेवरती अनेक गोष्टी उभ्या राहणं, प्रश्नचिन्ह उभं राहणं, या सगळ्याकडे पाहता आज थेट राजीनामा द्या असा आदेश येणं, यावरून आता राजकीय भवितव्याविषयी आपल्याला काय वाटतं धनंजय मुंडेंच्या?
राजकीय भूमिका जशी त्याच्याबद्दल मी काय बोलू आता मला असं वाटत नाही, पण मी तो हेच म्हणणार की जशी आपण इलेक्शन मध्ये पण बघितला पूर्ण 200 बूथ कॅप्चर करून वाल्मिक कराड आणि सगळे गुंडगिंड लोकांनी पूर्ण मतदान करून घेतला होता. आणि मी अगोदरपासून बोलते, ज्या वेळी माझ्यासोबत पण परली लॉकअप मध्ये पोलीस लोकांनी मारहाण केली हे लोकांच्या सांगण्यावर, आणि खूप क्रूर आहे हे लोक. असे लोकांना राजकारण मध्ये राहण्याची मी बोलते, राजकारण मध्ये तर काय हे लोकांची महाराष्ट्रातून अकालपट्टी व्हायला पाहिजे. तुम्ही बघा ना किती क्रूर हत्या केलेली आहे. त्यांच्या तोंडावर ते संतोष भाऊच्या तोंडावर तो लघवी करताय तो व्यक्ती, आणि तो व्हिडिओ कॉल करून दाखवताय वाल्मिक कराडला. काय चालू आहे सगळं महाराष्ट्रामध्ये. आणि आता पण जरी आपण अशी गोष्ट मी तो बायको आहे, त्यांच्या नावाच्या कुठे ना कुठे मला खूप मोठा फायदा पण आहे, तरी पण सगळी गोष्ट न बघताना मी आज माणुसकीसाठी लढत आहे. जी जी करुणाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. मी पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांच्याकडे जाईन. सोळंके, आता तुम्ही जो उल्लेख केलात, तुम्ही असं म्हणालात की अत्यंत क्रूरपणे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, अत्यंत क्रूर फोटो आहेत ते, व्हिडिओ आहेत ते, ज्याच्यामध्ये आपण ही मारहाण होताना बघतोय. या सगळ्याचा बीड मधल्या नागरिकांवर अजून स्पष्ट सांगायचं तर मतदारांवर नेमका काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? निश्चितच परिणाम होणार आहे की जी घटना घडलेली आहे ती सर्वसामान्य माणसाला वेदना देणारी आहे अतिशय, आणि याचे राजकीय परिणाम सुद्धा अपरिहार्य आहेत असं मी मानतो. याच्याबद्दल निश्चितपणानं शासनाने जो काही त्यांचा राजीनामा घ्यायला उशीर केलेला आहे त्याच्याबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये नाराजी आहे. आणि निश्चितपणानं हे म्हणजे आता त्याच्यातूनच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आता अजितदादांची आम्हाला नेमणूक करून घ्यावी लागली. आम्ही 4 आमदार होतो, आम्ही सांगितलं की बाबा तुम्हीच आता पालकमंत्री म्हणून या. तर निश्चितपणानं अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळं आता बीड जिल्ह्याला एक नवीन वळण अजितदादा लावतील. आणि ही गुंडगिरी आणि हे जे काही राजकीय वरदहस्त पोलिसाच्या माध्यमातून हे जी काही गुंडगिरी चालू होती, काही केलं तरी आमचं काही वाकडं कुणीच करू शकत नाही ही भावना त्याच्यामध्ये याच्यामुळं बळावली, आणि त्याच्यामुळं ही प्रवृत्ती पुढं वाढीला आली. इतका निर्घुण खून एखाद्या व्यक्तीचा होऊ शकतो हे महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलं. तर निश्चितपणानं याचे परिणाम राजकीय दृष्ट्या सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं. आणि निश्चितपणानं आता पुढच्या काळामध्ये या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणं एवढंच हे एक रामबाण उपाय त्याच्यावरती आहे, दुसरं काही नाही. लोकांचं मन जर शांत करायचे असतील तर यांना फाशीच्या तख्तावर काही लोकप्रतिनिधी मागणी केली आहे की चौकात ह्यांना फाशी द्या, म्हणजे लोकांना बघू द्या की हे असं गैरकृत्य केल्यानंतर कशा पद्धतीनं शासन होऊ शकतं हे बघू द्या. जी काही भावना मनामध्ये बळावते त्याचं एकमेव कारण आहे या अतिशय घाणेरड्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे. जी निश्चित. सोळंकेजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा मला करुणा मुंडे यांच्याकडे जायचंय. करुणाजी, या सगळ्या संदर्भात आता आपण बघतोय की आरोपींना फाशी द्या अशी मागणी होतीये, त्या संदर्भातले सबळ पुरावे समोर आलेले आहेत. मुख्यमंत्री आता फडणवीस जे आहेत ते सुद्धा धनंजय मुंडेंना सांगतायत राजीनामा द्या म्हणून. यानंतर आता तुमची पुढची लढाई काय असणार? मुंडेंचा राजीनामा आज आदेशानंतर होईल असं आपण धरून चालू, तुमची पुढची भूमिका काय असेल आता? 100% आज किंवा उद्या राजीनामा होणारच आहे. जरी नाही झाला तर मी आज स्वतः डीजी कडे आणि पोलीस स्टेशन मध्ये मागणीसाठी जाणार आहे की सोमवारी मी सगळे जे किन्नर लोकांना घेऊन मी घेरावबंदी करणार आहे कॅबिनेट सगळे जे विधान भवनाची. जी